अक्षयचं कसं चाललंय तर दुपारी कापून खाल्लेत आंबे तरी कसं चालू आहे. आणि आज लवकर स्वयंपाकाची तयारी तर चालू आहे. तळू लागले कणिक मळायला. आणि आत्ता पाणी आलंय. सकाळी आज पाणीच होतं. लाईट नव्हती त्यामुळे पाणी कदाचित सोडलं नसेल. आणि सोडलं असतं तरी काय उपयोग झाला नसता का तर पाणीच भरलं नसतं मोटर बंद असल्यामुळं. तर चिगळाची भाजी रविवारी आणली होती आणि आता ही करायची यासाठी ना डाळ पण भिजत घातली. तर डाळ भिजत घातली आणि तर भाजी ना निवडून स्वच्छ अशी धुतली. आता आलंय पाणी आहे की मुळं काढ पुसायचं. तर आता स्वयंपाक लवकर करायचा आहे. तर झाड पूर्ण इथलं कट केलंय मोकळं अगदी सगळं दिसायला लागले बरं का. आणि मेन म्हणजे काय झालंय किचन मध्ये ना उजेड खूप आलाय झाड कट केल्यामुळे. ते इतकं उंच झाड होतं तर त्याला कीड लागल्यामुळं कीड म्हणजे मुंग्या सगळ्या आतनं सगळ्या झाडातनं मुंग्या अगदी पोखरून टाकलं होतं. कीड म्हणजे दुसरं काय नव्हतं मुंग्याच. तर म्हणून झाड कट केलंय तर अगदी मोकळं मोकळं वाटायला लागले. आणि उजेड पण भरपूर किचन मध्ये घरी यायला लागलाय. आणि झाड खूप उंच झालं होतं पारिजातकाचं. तर आता कढीपत्ता वगैरे आहे तर कढीपत्त्याची पण 2 आलेत तर आता एकच ठेवायचं. एक काढून टाकायचं. लई सगळं राडा व्हायला लागलाय त्या झाडांचं. सगळी झाडं जागा कमी आणि झाडं जास्त. तर चिगळाची भाजी की नाही थोडीशी चिरून घ्यायची. एकदम जास्त काही बारीक नाही चिरायची. थोडंसं की नाही मोठी याला चिरून ना लसूण वगैरे टाकून शेंगदाणे थोडंसं कूट डाळ वगैरे टाकून करायचे. रविवारी अंड्यावर का राहिले त्याला मूर्ती लागला नाही. हे पोरींना आवडत नाही तर आता ह्या काय रोज खाणार आहेत. आम्हा दोघाला भाजी थोडीशी भाजी खातील. आणि आणू आत्ता झोपले उशिरा आम्ही झोपले. आणि प्रॉपर असा ब्लॉग काय नीट किती दिवस झालेला नाहीये. रोज करायचं म्हणते रोज होईना झालाय. तर पुरी हसायला लागले नीट होईना म्हणलेलं. तर झाडं यांना लावायची एवढी हाऊस म्हणून झाडावर झाडं किती झाडं सगळी. पण आता ते कीड लागल्यामुळे खरं तर काढावं लागलं नाही तर यांनी काढलंच नसतं. आणि तोडू पण वाटत नाहीत पण कीड लागल्यामुळे तोडावं लागलं. तर चला जरा बाहेर चाललो होतो. आणू झोपली नाहीतर आणू पाठीमागं लागली असते. भाजी अशी मोठी चिरून घ्यायला लागली. चिरकी अजून थोडं लयच मोठं झालं ते. जास्त पण मोठी नाही चिरायची. तर यात तेल जिरं आणि लसूण घातले. मोहरी पण घातली. कुठं आहे मोहरी. मोहरी आणि आता आपण चिगळीची भाजी टाकली. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. ते इथे ना मसूर डाळ अशी इथं धुवून ठेवलेली. हे पाणी उतरण्यासाठी ठेवले. आता ही त्यात टाकायची. त्यानंतर यात तिखट टाकायचंय. तर तुम्हाला केवढं तिखट हवंय त्यानुसार तुम्ही टाका. घालून घ्यायचंय. साईडला पाणी ओतून देते. हे काय व्हायला लागले खाली ठीक. आणि ह्याच्यात ही लाकड डाळ टाकून द्यायची. ते डाळ टाकलं पण तुम्ही चांगलं हलवायचंय. त्यानंतर मीठ ना आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ. आता ह्याला झाकून शिजू द्यायचं. मम्मी चप्पल घातली म्हणून आज जाय नाही भाजी बघायला शिजल्या का नाही. आणि मम्मी दिदी काय म्हणत्या भाजी इकडे बघायला शिजल्या का नाही. मोठं करून करते काय झाले का पाणी सुटलं. थोडस पाणी कर मिठाचं पाणी बघा.
असो घालत कच्चा खूप होतो बघा हॅलो वाल खूप सुटतंय नाही सुटत माती पण खूप असते. इथलं झाडातलं सगळं स्वच्छ केलंय. थोडं थोडं अजून इकडं राहिलेलं आहे, तर आता ते उद्या करायचंय. तिनं हात लावलेला घेतली लाव. खेळू त्याला डोक्याला हात लाव. रिओ रिओला लागलं. बायकोच्या तोंडातनं शब्द कधी घाल पाहिजे. नुसतं मरकुटला काय काय त्याला हे देणं लई हे कसलं छान होता दिसायला. पण ते सर्व गाण्याला हात लावू नको. येत होतं बाई किती दिवस येत होतं सारखं